एकदम याला एक 3-4 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चिकन त्याचं ऑलमोस्ट तसं शिजतं ते लगेच, पण त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कोबी वगैरे पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे 2-3 मिनिटं त्याला उकळायचं आहे आपल्याला. आणि मी काय करणार आहे, याला या डिशमध्ये काढणार आहे. आता हे आपलं एक 2-3 मिनिटं उकळेपर्यंत आपण याच्यात अंड फोडून ठेवूया. बस अंड फेटून झालेलं आहे. आणि आता हे जे मिक्सचर आहे आपलं, जे चिकनचं मिक्सचर आहे, हे पण तयार आहे. याला मी काम करतो, एक बेक डिशमध्ये काढून घेतो. बस हे तयार झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, याच्यावर टाकणार आहे हे अंड, मस्तपैकी चीज आणि कांद्याची पात. आणि बेक झाल्यानंतर तुम्ही खाऊन बघा, मग मला सांगा. बरं, याच्यात मीठ वगैरे मी काहीच टाकत नाही, कारण की चीज आपण टाकतो ना, चीज तसं सॉल्टीच असतं, त्या दृष्टीने मी मीठ टाकत नाही आहे. आता सुट्ट्यांमध्ये जर पार्टी घरी करत असाल ना मुलांसाठी, तर अशी एखादी बेक डिश करायची. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मग तुम्हाला माहिती आहे की व्हेज आपल्याला, म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. चिकनच्या जागी मग तुम्हाला इतर भाज्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आणि अशी एखादी डिश करायची आणि सोबत काय करायचं आहे, एखादं सूप करायचं आहे मस्तपैकी. मुलांना जे आवडतं, मिनिस्ट्रॉनी म्हणा किंवा एखादा टोमॅटो बेस्ड सूप करायचं छान, आणि गार्लिक ब्रेड. बास, हे असेल ना, मुलं खुश सगळे, नाही का. तर मंडळी, आता मी ह्याला बेक करून घेणार आहे. आणि याला मी साधारणपणे 15 ते 20 मिनटं याला बेकिंगला लागणार आहेत. हे मी 200 डिग्रीजवर याला बेक करणार आहे. थोडंसं टेम्परेचर हाय पाहिजे, 200-220 केलं तरी पण चालेल. पण बेक झाल्यानंतर हे वरचा जो लेअर आहे तो छान, त्याला रंग आला पाहिजे छान. बेक झाल्यानंतर जसं मस्त दिसतं ना, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते डिश, तशी दिसली पाहिजे. मी याला बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन मशरूम कॅबेज बेक्ड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बोनलेस चिकन, व्हाईट सॉस, चिरलेला लाल कोबी, मशरूमचे काप, उकडलेले हिरवे वाटाणे, चिरलेला गाजर, चिरलेला पातीचा कांदा, सेलरी, बटर, लीक्स, मिक्स हर्ब्स, अंडी, सीझनिंग पावडर, चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स, मीठ आणि किसलेलं चीज. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गाजराचे काप वाफवून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून 1.5 चमचा सेलरी, लीक्स, चिरलेला लसूण आणि मशरूमचे काप घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर चिरलेला लाल कोबी, चिकनचे तुकडे, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, वाफवलेले गाजराचे काप, मीठ, वाफवलेले मटार, सीझनिंग पावडर, व्हेजिटेबल स्टॉक, व्हाईट सॉस आणि किसलेलं चीज घालून सर्व मिश्रण नीट शिजवून घ्यावं. एका बेकिंग डिश मध्ये तयार मिश्रण ओतून त्यावर फेटलेलं अंड, किसलेलं चीज, कांद्याची पात आणि चिली फ्लेक्स घालून 200 डिग्रीला अंदाजे 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.